मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची साधूच्या वेशात फसवणूक करून लूट करणाऱ्या सराईट टोळीच्या मोहाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत 5 संस्थांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या धाडसी कारवाईमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी चोपडा तालुक्यातील काही भाविक भक्त पंढरपूर, तुळजापूर आणि जेजुरी देवदर्शन करून मालेगाव मार्गे धुळ्याच्या दिशेने MH18 AJ 9563 क्रमांकाच्या क्रुझर वाहनातून जात होते। दुपारी साधारण 2:30 वाजच्या सुमारास धुळे तालुक्यातील लडिंग घाट परिसरात अचानक एक साधू त्यांच्या वाहनासमोर उभा राहिला। त्याने पिण्यासाठी पाणी द्या आणि खाली उतरून माझा आशीर्वाद घ्या असे सांगून भाविकांना वाहनाबाहेर उतरवले। त्यानंतर 2 महिलांना खाली थांबवून उर्वरित भाविकांना पुन्हा गाडीत बसवले। लगेचच या महिलांना चाकूचा धाक दाखवत 15 ग्रॅम वजनाची मणीमाळ, मणिरामपाळ माळ, कानातील टॉप्स अशा एकूण 1,05,000 रुपयांचे दागिने हिसकावून टोळी वाहनातून पसार झाली। या घटनेनंतर फिर्यादी ललिता पाटील, राहणार खचाने, तालुका चोपडा यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। संशयितांविषयी माहिती मिळाल्यानंतर चौकशीत त्यांचा भांडाफोड झाला। पोलिसांनी चौकशी व खाक्या दाखवल्यानंतर संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या कबुली जबाबानंतर मुद्देमालही पोलिसांच्या ताब्यात आला। याचबरोबर या टोळीने साधूचा वेश परिधान करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे लूटमारी केल्याची कबुली दिली। या कारवाईत जहागीरनाथ बाबूनाथ नाथ सपेरे वय 23, गोविंदनाथ कल्लूनाथ नाथ सपेरे वय 35, सौदागर बाबूनाथ नाथ सपेरे वय 25, विक्की मोसमनाथ नाथ सपेरे वय 23, क्रांता मोसमनाथ नाथ सपेरे वय 25, राहणार घेसुपुरा सपेरा वस्ती रोशनाबाद, जिल्हा हरिद्वार, उत्तराखंड यांना अटक करण्यात आली। ही कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी शिल्पा पाटील, PSI मोहन पाटील, शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे, मनीष सोनगिरे यांनी केली आहे।